Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक प्रकरणानंतर नागपूर जिल्ह्यातील राजकारण तापलेलं आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहे। अनिल देशमुख यांच्याकडनं थेट भाजपवर आरोप करण्यात आला तर भाजपचे नेते परिणय फुके म्हणतात की हे फेक दगडफेक आहे। माझ्यासोबत परिणय फुके आहे। भाऊ, तुम्ही आरोप केलेला आहे की फेक दगडफेक आहे, असं का वाटतं तुम्हाला? त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे, जखम झाली आहे, ब्लडिंग झालं। बघा, असं आहे की तुम्ही जर सगळ्यात गोष्टी जर बघता याच्यावर तर सगळं तुम्हाला काहीतरी फेकच सगळ्या गोष्टी आहेत, काहीतरी मुद्दाम स्क्रिप्टेड हे सगळं झालेलं आहे असं त्यात दिसतं आहे। अनिल देशमुख ज्या रस्त्यावरून जात होते तिथे कुठेही स्पीड ब्रेकर नव्हते, तिथे तो रस्ताही चांगला होता आणि अनिल देशमुखांची गाडी 100-120च्या स्पीडवर असते। जर कोणी आपल्या गाडीवर जर दगडफेक केली तर कोणताही व्यक्ती तिथे थांबत नाही, तो तिकडनं निघून जातो। दुसरं, त्यांच्या गाडीच्या पुढच्या काचावर एक मोठा 10 किलोचा दगड फोटोमध्ये पाहायला मिळतो आहे। तो दगड कोणताही व्यक्ती 10-20 फुटावरून फेकू शकत नाही। तो दगड बाजून जवळ आणून त्यावर टाकलेला दिसतो आहे। तो आधी काच फोडून आणि मग दगड तिथे ठेवलेला आहे, कारण जर कोणी जर दुरून जर दगडफेक केला किंवा एखादा मोठा दगड जर त्यावर मारला काचावर, तो काचावर पडल्यानंतर बोनेटवर पडतो, पण बोनेटवर एकही स्क्रॅच तिथे दिसत नाही आहे। तो दगड फक्त काचाच्या खाली ठेवलेला असा दिसतो आहे। दुसरं, ते ज्या सीटवर बसले होते, ते ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर ते बसलेले होते, फ्रंट सीटवर मागचा काच फुटलेला दिसतो आहे आणि त्यांच्या बाजूला ते ज्या सीटवर बसले त्यांच्या पायाजवळ एक मोठा छोटा दगड पडलेला दिसतो आहे, गोटा पडलेला दिसतो आहे। हे दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट, त्यांचा जो बॉडीगार्ड जो त्यांच्यासोबत मागच्या 10 वर्षापासून, देशमुख म्हणून पोलीस विभागाचा बॉडीगार्ड आहे, तो मागच्या 10 वर्षापासून त्यांच्यासोबत आहे आणि या 10 वर्षात तो त्यांच्या गाडीतच बसलेला असतो त्यांच्या सिक्युरिटीच्या कारण। पण यावेळेसच तो असा होता की तो मागच्या गाडीत बसला होता। हे असलं जितकंही खरं असलं तरी मागच्याही गाडीत असला असता तर 30 सेकंडच्या आत तो तिथे पोहोचणं अपेक्षित होता, कारण मागची गाडी आणि पुढच्या गाडीमध्ये जास्त फरक नसतो। तर या प्रकारचा कोणताही किंवा त्यांनी या सेल्फ डिफेन्समध्ये किंवा अनिल देशमुखांना वर जर हल्ला झाला असता तर त्यांनी काहीतरी गोळीबार केला असता, काहीतरी बंदूक काढली असती, पण असा प्रकार कोणताही झालेला नाही आहे। हा जो सगळ्याच गोष्टी आहे हे सगळं फेक आहे। मी माझ्या काटोल विधानसभेच्या अनेक भाषणांमध्ये या प्रकारचं काही ना काही घटना घडणार हे मी माझं वर्तवलेलं होतं। तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले, काय प्रश्न आहे ते? नाही, माझा हाच प्रश्न आहे की 10 किलोचा गोटा इतक्या दुरून कसा फेकला गेला, पहिला। दुसरा प्रश्न आहे की तिथे 100-120च्या स्पीडनी गाड्या चालतात, तर तिथे असं काय कारण होतं की त्याच भागात, त्या सुनसान भागातच जिथे स्ट्रीट लाईट नाही, जिथे काहीच नाही, तिथे का ती गाडी स्लो करण्यात आली? चौथं, त्यांचा जो बॉडीगार्ड जो आहे, त्यांचा जो बॉडीगार्ड आहे तो त्यांच्यासोबत का नव्हता आणि जर तो मागच्या गाडीत होता तो तिथे 30 सेकंड किंवा 1 मिनिटात का पोचला नाही आणि गोळीबार का केला नाही? अशा प्रकारचं एक फेक नेरेटिव्ह अनिल देशमुखनी तयार केलेलं आहे। तुम्ही आणखी काही नेत्यांवर अशी शंका उपस्थित केली की मतदानाच्या आधी ते असं करू शकतात, असं का वाटतं तुम्हाला? बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची हवा आहे, महायुतीच्या अनेक जागा निवडून येणार आहे आणि महाविकास आघाडीचे अनेक मोठे मोठे नेते यावेळेस निवडणुकीत पडणार आहे आणि म्हणून या प्रकारची त्यांना सगळ्यांना भीती आणि या प्रकारचं काही ना काही निश्चितच महाराष्ट्रातील अनेक नेते, महाविकास आघाडीचे अनेक नेते करणार आहे। त्यात प्रामुख्याने नाव घेता येणार तर ते नाना पटोलेंचं आहे, दुसरं गोपाल अग्रवाल आहे, चरण वाघमारे आहे, बंटी शेळके आहे आणि विजय वडेट्टीवार आहे। माझं या 5 नेत्यांवर माझी शंका आहे आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो की आज रात्री किंवा उद्या हे या प्रकारची घटना घडू शकतात। तुम्ही पोलिसांना सांगायला पाहिजे हे सगळं। मी आजच या संदर्भातलं पत्र पोलीस विभागाला देणार आहे आणि आजच जी काटोलला जी घटना घडली तर ग्रामीण एसपीला मी विनंती करणार आहे की आजच्या आज या संदर्भातलं SIT म्हणा किंवा कोणत्याही पोलीस विभागाची चौकशी म्हणा, त्यातनं आजचा याचं खरं खोटं बाहेर आलं पाहिजे, कारण उद्या निवडणूक आहे, उद्या वोटिंग आहे आणि कुठेतरी वोटिंगवर या सगळ्या विषयाचा म्हणजे परिणाम नाही झाला पाहिजे। तुम्ही फेक दगडफेक असा शब्द प्रयोग केला, हे असं का वाटतं? कारण की त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आरोप केला अनिल देशमुख यांनी। बघा, असं आहे, कोणताही कार्यकर्ता या प्रकारचं कृत्य करू शकत नाही आणि जर हे सगळं ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की दगडफेक, जर 10 किलोचा दगड कोणी 20 फुटावरून किंवा 10 फुटावरून कसा फेकू शकतो,
त्या रस्त्यावर त्यांची गाडी का स्लो झाली किंवा त्यांचा बॉडीगार्ड का त्यांच्यासोबत नव्हता, या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या संशयास्पद आहे. आणि म्हणून अनिल देशमुखांची आणि सली देशमुखांची स्थिती त्या विधानसभेमध्ये फार खराब होती आणि म्हणून या प्रकारचा घटना त्यांनी घडवली आणि या संदर्भातल्या मागच्या अनेक भाषणांमध्ये मी भीती दर्शवली होती. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.